हॅलो यूट्यूब फॅमिली. तर चला आज बनवूया आपण जलेबी फिश फ्राय अगदी सोप्या पद्धतीनं आणि खायला एकदम टेस्टी लागणारी ही जलेबी फिश. तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घेतली होती मी अर्धा किलो फिश घेतली होती आणि ह्या फिशचं नाव जलेबी फिश असं आहे. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या 2 ते 3 पाण्याने. आणि चला आता आपले फिश इथं धुवून तयार झाल्या होत्या. नंतर घेऊया आपण वाटण तयार करून घेऊया. इथं आपण फिश टिक्का, लसण, अद्रक, कोथिंबीर आणि कांद्याची पात घेतलेली आहे. नंतर लावून घ्यायचं मिक्सरला. चला आता व्यवस्थित बारीक करून घेतलं आपण हे मिक्सरला. नंतर घालायचं फिशमध्ये. नंतर घालायचं लाल तिखट, हळद. नंतर आपला फिश टिक्का. नंतर घालायचं अर्ध लिंबूचा रस घालायचा. आणि नंतर घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं. पाणी अजिबात घालायचं नाही. आणि आता इथं सर्व मसाला आपण इथं फिशला लावून घेतला. आता 5 ते 6 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण इकडं तावा गरम करून घेऊया आणि ताव्यावरती थोडंच तेल घालायचं. अगदी कमी तेलामध्ये आपल्याला ह्या फिश फ्राय करायच्या आहे. आणि चला आता 5 ते 6 मिनिटं झाली होती आपली. आणि तेल पण आता इकडं गरम झालं होतं. नंतर फिश घालायच्या. तेलामध्ये सोडून द्यायच्या फिश. चला आता खालची बाजू झाली होती. आता वरची बाजू फ्राय करून घेऊया. आणि छानपैकी आता आपली ह्या फिश फ्राय झाली होती. नंतर काढून घेऊया एका प्लेटमध्ये. अगदी कमी तेलात ह्या फिश फ्राय होता. आणि बाकीच्या ज्या उर्वरित फिश होतात त्या पण आपण इथं फ्राय करून घेऊया. नंतर इथे मी पत्तागोबी कट करून घेतली होती. नंतर त्यावरती फिश ठेवून दिल्या. आणि बाकीच्या उर्वरित फिश आपण फ्राय करण्यासाठी ठेवल्या होत्या त्या पण काढून घेऊया. आणि फिश फ्राय करताना थोडं वरून प्रेस करायचं. छान आतमध्ये कुरकुरीत होतात वरून प्रेस केले की. आणि चला आता हे सर्व फिश आपल्या इथं फ्राय झाल्या होत्या. आणि नंतर तुम्ही लिंबूसोबत त्याला खाऊ शकतात. आणि ही फिश फ्राय तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अगदी सोप्या पद्धतीने आपण ही फिश फ्राय इथं केलेली आहे. थँक्यू.